भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांना क्लीन चिट मिळण्याची मालिका सुरू आहे। आता या मालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर लागलाय। शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये मुश्रीफांविरोधातील याचिका निकाली काढली आहे आणि त्यामुळे किरीट सोमय्या पुन्हा एकदा तोंडघशी पडले। पाहूया रिपोर्टमध्ये। अन्यायाच्या गाईत देव राखतो, त्यामुळे माझ्या गाईत सुद्धा परमेश्वर राखत असावा। आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही। ज्या हसन मुश्रीफांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी रान उठवलं होतं, त्याच हसन मुश्रीफांना आता सत्तेत असताना क्लीन चिट मिळाली आहे। कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा मुश्रीफांवर आरोप होता। मात्र कोल्हापूर पोलिसांनी मुश्रीफांविरोधातील प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानं कोर्टानं याचिका निकाली काढली आहे। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की अन्यायाच्या गाईत देव राखतो, त्यामुळे माझ्या गाईत सुद्धा परमेश्वर राखत असावा। साहेब, हसन मुश्रीफांना क्लीन चिट देण्यात आली आहे। तर राज्य सरकारने दिली ना, आता देवेंद्र फडणवीस आणि सरकारने न्यायालय आहेत। आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही। हसन मुश्रीफ मविया सरकारमध्ये असताना किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उठवली होती। इतकंच नाही, सोमय्यांनी रेल्वेनं कोल्हापूर गाठत मुश्रीफांच्या मतदारसंघातच खुलं आव्हान दिलं होतं। मात्र 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात हसन मुश्रीफ महायुतीमध्ये सहभागी झाले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपदही मिळालं। त्यामुळे मुश्रीफांना क्लीन चिट मिळणार याची चर्चा तेव्हापासूनच सुरू होती। 3 वर्षांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचे हसन मुश्रीफांवर आरोप, संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये 40 कोटींच्या आर्थिक अफरातफरीचा दावा, शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता। ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती। ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। कोल्हापूर पोलिसांचा हसन मुश्रीफांविरोधातील प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल, तपास यंत्रणांकडे पुरावा नसल्यानं मुश्रीफ यांची याचिका निकाली। आम्ही सगळे एक असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले। माझी विनंती राहील, आणि हे मी दिल्लीला गेल्यावर हा इश्यू रेज करीनच पार्लमेंटमध्ये, की ही इन्क्वायरी लावली कोणी, पहिला FIR कोणी केला, मग EOW मध्ये कशी झाली, आणि त्याच्यानंतरच ती ईडीकडे गेली असणार ना। आणि ज्या ईडीच्या लोकांनी मग त्यांच्यावर धाडी टाकल्या, कोणी आरोप केले, या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे फ्रॉम स्टार्ट टू फिनिश। हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये ही केस चालू आहे, तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा। आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन्सी एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ही केस पेंडिंग ठेवणं योग्य नाही। खालच्या कोर्टने निर्णय घेऊ दे, खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं, म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे, दिलासा दिलेला नाही आहे। हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे। 2019 मध्ये शिवसेना भाजपची युती तुटली, राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली। तेव्हापासून शिवसेनेसह राष्ट्रवादीचे अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले। मात्र 2022 मध्ये शिवसेनेत आणि 2023 मध्ये राष्ट्रवादीमधील फूट पडल्यानंतर कारवाईचा रोख बदलल्याचा आरोप होतोय। आमदार प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, भावना गवळी आमदार, अर्जुन खोतकर आमदार, रवींद्र वाईकर खासदार, यशवंत जाधव, यामिनी जाधव, आनंदराव अडसूळ माजी खासदार, राजन साळवी माजी आमदार, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री, प्रफुल्ल पटेल खासदार, नवाब मलिक माजी मंत्री। मला त्याच्याशी बोलायचं, त्याबद्दल काही बोलायचं नाही। आमच्यावर सुद्धा आरोप ते 25,000 कोटी, 50,000 कोटी, नंतर 800 कोटी, नंतर 5 कोटी, नंतर म्हणतात काहीच नाही, त्या घरी केसेस चालले नाही।
परंतु कोर्टाचा आहे वगैरे सगळं काय होत असतं, त्रास होत असतो आणि विशेषतः घरच्या लोकांना फार त्रास असतो. ते आपण त्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. विरोधकांना नामोहरम करण्याचा सर्वात प्रभावी हत्यार ठरलेल्या ईडीची गेल्या 10 वर्षांमध्ये चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत अनेक जणांवर कथितरित्या आरोप केले. अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात थेट ईडीला पुरावे सुद्धा दिले. पण आरोप केलेले बहुसंख्य नेते भाजपसोबत आल्यानं किरीट सोमय्या यांची मात्र पंचायत झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.